तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण आलेलो आहे आग्र्यामधील मेहताब बाग जे ठिकाण आहे मेहताब बाग ते इथं आलेलो आहे। तर हे पाठीमागं तुम्ही बघताय ताजमहल, हे यमुना नदीच्या पलीकडल्या साईडनं ताजमहल आहे आणि यमुना नदीच्या अलीकडल्या साईडने ही अशी मेहताब बाग इथं बनवलेली आहे। तर हे जे तुम्ही फाउंडेशन बघताय, हे जे तुटलेलं फुटलेलं हे जे बघताय, तर इथं एक ब्लॅक ताजमहल असं बनवणार होतं, शहाजहान बनवणार होता त्याच्यासाठी खुश। तर हे बनवणार होता, हे आता पूर्ण काम झालेलंच नाही आहे त्यावेळेसपासून हे असंच आहे। तर हे बनवायचं म्हणजे कॅन्सल झालं त्यांच्या काळात। त्यांना म्हणजे औरंगजेबने ज्यावेळेस त्यांना कैद केलं तर त्यानंतर त्याचं ते काम पेंडिंगला पडलं आणि कॅन्सलच झालं तिथून पुढं। तर त्याच्या आधी ती मुमताजसाठी बनवलेलं ताजमहल आहे। हे जे आता बघतोय आपण ही मेहताब बाग आहे। तर मेहताब बागला आज एवढी गर्दी नाही, मेहताब बागला शुक्रवारी भरपूर गर्दी असते, कारण की शुक्रवारी ताजमहल बघण्यासाठी हे आहे बंद असते ताजमहल। त्यावेळेस ताजमहल पर्यटकांसाठी बंद असतं, त्या दिवशी ताजमहल बंद असते। तर त्यावेळेस ह्या मेहताब बागमध्ये खूप गर्दी असते। तर हे मेहताब बागमध्ये म्हणजे या ठिकाणाहून ताजमहल असं स्पष्ट दिसतं, त्यामुळं या ठिकाणी भरपूर गर्दी असते। तर तुम्हाला मग ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटतो हे मला कमेंटमध्ये सांगत राहा। आणखी तुम्हाला मी पुढं दाखवणार आहे, अकबर टॉमला पण आपण जाणार आहे, ते पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर मेहताब बाग पण कशी वाटते हे मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये। मेहताब बागमध्ये पूर्ण असे झाडं झुडपं आहेत, असे पूर्ण गार्डन टाईप आहे, फक्त मोठे मोठे झाड आहेत, एवढंच आहे फक्त, एवढं काय खास इथं नाही आहे। पण हे फक्त बघण्यासाठी, ताजमहल बघण्यासाठी लोक मेहताब बागमध्ये इथे येतात आवर्जून, पण शुक्रवारी जास्त गर्दी असते इथं। तर ठीक आहे, तर मित्रांनो हा जो जागा दिसतोय, आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे इथं ब्लॅक ताजमहल बनणार होता। ब्लॅक ताजमहलसाठी जो काळा दगड लागतोय तो आतमध्ये तुम्हाला बघायला, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तो दगड, जो जहांगीरचं सिंहासन होतं तिथं तो बसत होता। तर तशा दगडाचं इथं म्हणजे ताजमहल बनवायचं प्लॅनिंग होतं। तो दगड बेल्जियममधून आणणार होते आणि बरोबर ह्या समोर इकडं जे ताजमहल दिसतंय ते बरोबर त्या ताजमहलच्या बरोबर समोरच्या साईडला इथं तो ब्लॅक ताजमहल बनणार होता। आणि ही जी तुम्हाला यमुना नदी दिसते, आता यमुना नदीमध्ये काही पाणी नाही आहे, तर पूर्ण म्हणजे त्या साईडला ताजमहल आणि ह्या साईडला शहाजहान महल असं ह्यांचं बनवायचं प्लॅनिंग होतं, म्हणजे शहाजहानचं प्लॅनिंग होतं। आता आपण ज्या ठिकाणी आहे ही मेहताब बाग मध्ये पूर्ण पाठीमागच्या साईडला बघण्यासारखं काय नाही आहे मित्रांनो। तर आपण ज्या ठिकाणी उभा राहिलो आहे हेच या ठिकाणचं म्हणजे मेहताब बागचं मुख्य आकर्षण केंद्र आहे। तर इथून पुढे आता आपण बेबी ताजमहलकडे जाणार आहे। आता आपण मित्रांनो बेबी ताज बघायला आलो आहे। तर हे समोर जे तिकीट काउंटर आहे, हे तिकीट काउंटरमधून तिकीट काढून आपण पुढं आता इकडं बेबी ताज बघण्यासाठी इथं आलेलो आहे। तर सेम टू सेम ताजमहल सारखंच हे बनवलेलं आहे मित्रांनो। ताजमहल सारखं बनवलंय म्हणण्यापेक्षा यालाच बघून ताजमहल बनवले असं म्हटलं तरी चालेल, कारण हे 1626 मध्ये हे बनवलं होतं आणि नंतर 1653 मध्ये ताजमहल बनवलेला आहे। याचंच पुढचं अपडेटेड व्हर्जन ताजमहल आहे असं म्हणलं तरी हरकत नाही। हा जो मकबरा आहे मित्रांनो, याला बेबी ताजमहल बरोबरच इमादुद्दौला का मकबरा असंही म्हटलं जातं ह्या ठिकाणाला। संगमरवरी जो दगड आहे, व्हाईट मार्बल दगड, तर व्हाईट मार्बलने बनवलेला ही भारतामधील पहिलाच मकबरा आहे। सुरुवातीला ताजमहलच्या पण आधी हे व्हाईट मार्बलने बनवलेला मकबरा आहे। आणि अकबरच्या काळात पण जो आग्र्याचा किल्ला आहे त्याला व्हाईट मार्बल वगैरे कुठं यूज केलेलं नव्हतं, तर तिथं सगळं लाल असा दगड वापरलेला होता। आता समोर जे तुम्ही बघताय ते नूरजहांचे जे वडील होते मिर्झा गियास बेग आणि त्यांची जी आई होती अस्मत बेगम, त्यांच्या त्या दोन कबरे आहेत इथं समोर। मकबऱ्यातून बाहेर आल्यानंतर हे असं समोर जे आपल्याला जे इमारत दिसते साईडला, हे असे चारी साईडनं बरोबर सेम टू सेम तशाच इमारती आहेत। आणि 3 इमारती ह्या डमी गेट आहेत आणि एकच इमारत जी आहे ती ओरिजिनल म्हणजे आता एंट्री करण्यासाठीचं गेट आहे। तर तिथूनच आता एंट्री होते आणि तिथूनच एक्झिट पण होतं।
तर ह्या इमारती खास म्हणजे फक्त इमारतीची मुख्य मकबऱ्याची शोभा वाढवण्यासाठी ह्या साईडला इमारती अशा बांधलेल्या आहेत। तर हे पण हे जे मिनी ताजमहल आहे, जे बेबी ताजमहल, हे ताजमहल पण यमुना नदीच्या काठीलाच बनवलेलं आहे। पुढं आता आपण मित्रांनो अकबर टॉम्ब आहे, अकबरचा जो मकबरा आहे त्या ठिकाणी आता आपण जाणार आहे। तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायला भेटेल। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा। चॅनेलला सबस्क्राईब करून झाल्यानंतर बेल आयकॉनला सुद्धा हिट करायला विसरू नका।